गुड मॉर्निंग मंडळी. आजच्या दिवसाची सुरुवात ही काहीशी अशी झाली आहे. सकाळी सकाळी पाणी विकत आणायला चाललो आहे आम्ही, कारण घरी एक खूप मोठा कार्यक्रम आहे आणि आमच्याकडे पाणी नसल्यामुळे पाणी विकत आणण्यावाचून दुसरा कोणताच पर्याय नाही आहे. इथे बघा, सकाळ असो रात्र असतो, आम्हाला फक्त खायचं असतं. आमच्या पक्या काकांना म्हणजेच दादूला प्रसाद म्हणून हा चिवडा मिळाला होता पोह्यांचा. पण माझ्या आधी तो लुसीनेच फस्त केला, कारण तिला आमच्या हातात एखादा खाऊ दिसला आणि तो तिला दिला नाही तर आम्हाला चैन कुठे पडते. शेजारच्याच गावात माझ्या मित्राचं घर आहे आणि त्यांच्या विहिरीला खूप पाणी आहे. त्यामुळे दरवर्षी ते पाणी विकतात. ज्यांना गरज असते ते त्यांच्याकडून पाणी विकत घेऊन येतात. ह्यावर्षी आम्हीसुद्धा आणलं आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही पाहिलंत की आज आम्ही पाणी विकत घेऊन आलो आहे, कारण घरी एक खूप मोठा कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम कोणता तर ते सुद्धा सांगते. जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की शिमगा झाला की प्रत्येक ग्रामदेवतेची पालखी ही शिंपण्यासाठी उठते. आता शिंपणं काय असतं तर ग्रामदेवतेच्या मूर्त्या असतात ज्या पालखीमध्ये सजवलेल्या असतात, जिला रूपं लागणं म्हणतात, हे सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे. तर ते पालखी आपल्या प्रत्येक भक्ताच्या, प्रत्येक मुलाच्या घरी त्याला भेटायला येते, ज्याला शिंपणं असं म्हणतात. आणि आपल्या घरी पालखीचं शिंपणं उद्या आहे. उद्या आपली ग्रामदेवतेची पालखी आपल्या घरी येणार आहे. दरवर्षीच ती येते, पण ह्यावर्षी आमची ग्रामदेवता नवलाई आई आपल्या घरी वस्तीला येणार आहे, ती घरी राहायला येणार आहे. आणि त्यामुळेच हा सगळा गडबड गोंधळ चालू आहे. आणि हेच एक मोठं कारण आहे की ज्यामुळे मला लाँग व्हिडिओ एडिट करायला आणि अपलोड करायला वेळ मिळत नाही आहे. पण तरीसुद्धा शॉर्ट्स आपल्या चॅनलवर रेग्युलर येत आहेत, तर तुम्ही ते पाहताय आणि त्यालासुद्धा खूप प्रेम देताय. तर त्या प्रेमासाठी मनापासून कृतज्ञता. आता आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते तर तेव्हा वार आहे गुरुवार, तारीख 28 मार्च. आणि उद्या शुक्रवारी म्हणजे 29 मार्चला रात्री उशिरा 10च्या दरम्यान आपली ग्रामदेवता नवलाई आई आपल्या घरी वस्तीला येईल. आणि तोच एक खूप मोठा कार्यक्रम आहे. उद्या दुपारी गावजेवण असणार आहे. आणि गावजेवण म्हटलं की छोटी मोठी बरीच कामं असतात जी करायची असतात, जी होतात. हेच एक कारण आहे की ज्यामुळे लाँग व्हिडिओ एडिट करायला वेळ मिळत नाही आहे. पण तुमच्यासाठी आणि पुढच्या आयुष्यात मला हे सगळं बघण्यासाठी, म्हणून माझ्यासाठी मी हे सगळं रेकॉर्ड करून ठेवलं आहे. जसा वेळ मिळतो आहे तसं मी ते एडिट करते आहे आणि अपलोड करण्याचा पण प्रयत्न करते आहे. त्यामुळे प्लीज थोडं समजून घ्या. ज्यांच्या घरी काही गावांमध्ये ग्रामदेवता वस्तीला नाही येत, पण कार्यक्रम सगळ्यांच्याच घरी होतात. त्यामुळे तुम्हा सगळ्यांनाच कल्पना असेल की जेव्हा घरी कार्यक्रम असतो तर तेव्हा किती गडबड गोंधळ असतो, प्रत्येक लहान मोठी तयारी असते. आणि त्यामुळे कळत नाही, सुचत नाही नेमकं काय करायचं आहे, काय राहून गेलं आहे. भीती असते ती एक मनामध्ये. भले आपण पालखीला घरी घेऊन येतो, एक हौस म्हणून तिला घरी आणतो, आपली इच्छा म्हणून आणतो, पण पालखीला वस्तीला ठेवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे, जी गावाने आपल्यावर टाकलेली असते. आणि आपलेसुद्धा एक असतं ना की आपला देव आपल्या घरी राहायला येतो आहे म्हटल्यावर त्याच्या आदरातिथ्यात, त्याच्या मानपानात, त्याच्या थाटामाटात कोणतीच कमी नको राहायला. आणि तीच एक भीती आहे. पण मम्मी मला कायम सांगते आहे की नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे, स्वामी आहेत, ती करणारे आपण आहोत, पण करवून घेणारा तो वरचा आहे आणि तो सगळं व्यवस्थित करवून घेणार आहे. त्यामुळे सगळं त्यांच्यावर सोपवून आपण निर्धास्त राहायचं. खरं तर ना, फार वर्षांपूर्वी ग्रामदेवता आई नवलाई घरी राहायला आली होती. आणि त्याच्यानंतर ही एक माझी इच्छा होती की तिने घरी राहायला यावं. त्या इच्छेमागे खूप मोठी स्टोरी आहे, जी मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे ज्या दिवशी आपल्या घरी ग्रामदेवता ॲक्च्युअलमध्ये राहायला येणार आहे ना, तर त्या व्हिडिओमध्ये सांगेन. आता मलासुद्धा माहिती नाही आहे हा व्हिडिओ मी कधी अपलोड करणार आहे, कारण तेच एडिट होत आहेत नाही होत आहेत व्हिडिओ, त्यामुळे वेळ लागतो आहे. पण प्लीज समजून घ्या, व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील नक्की. भले वेळ लागेल, उशीर होईल, पण व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की येतील. आता आज संध्याकाळीसुद्धा वाडीचं महिला मंडळ घरी येईल. तांदूळ साफ करायचे आहेत, मसाला वाटायचा आहे, बरीच अशी कामं आहेत जी करायला गावकी लागते. आणि सगळ्या बायका आज आपल्या घरी येतील. तर ते व्हिडिओ भले मी नाही रेकॉर्ड करणार, पण ते आपली राही रेकॉर्ड करणार आहे, तर तुम्हाला ते सुद्धा पाहायला मिळेल.
त्यामुळे प्लीज स्टे ट्यून. चॅनलला आधीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण खूप छान छान कंटेंट आणि भरभरून असा कंटेंट तुमच्या भेटीला येतो आहे. मंडळी, तुम्हाला एक सांगू, ग्रामदेवतेला आई नवलाई आईला घरी वस्तीला ठेवण्याची इच्छा जरी माझी असली ना, तरी ती इच्छा पूर्ण करणारं माझं अख्खं कुटुंब आहे. मग भले माझी इथली माणसं असतील, माझ्या पप्पांची फॅमिली असेल, किंवा मग माझ्या आईची, अगदी माझा मामा, माझे सगळे भाऊ आहेत म्हणून मी आज हे सगळं करू शकते आहे. आणि आपण फक्त एक स्वप्न बघतो, एक इच्छा मनात धरतो, पण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या पाठीमागे किती हात राबत असतात. तर हे आज मी माझ्या डोळ्यांनी बघते आहे. माझे मम्मी पप्पा आणि माझी अख्खं कुटुंब माझं कसं काम करतं आहे. म्हणजे मी इमॅजिन पण नाही करू शकत की इतकी छोटी छोटी बारीक बारीक कामं असतात, जी माझी मम्मी रोज संध्याकाळी, मी दिवसभरात ती करते, पण रोज संध्याकाळी मी आल्यावर हे करायचं, हे करायचं, हे राहून गेलं, हे राहून गेलं, अगदी सुपारी कातरण्यापासून तिने सगळं करून ठेवलं आहे. कॅन यू इमॅजिन? मी तरी इमॅजिन नाही करू शकत की आपल्या आयांचं डोकं इतकं पुढे चालतं. आणि मी म्हटलं ना, घरी सगळा गोंधळ चालू आहे आत्ता, म्हणून मी आमच्या घराच्या मागच्या बाजूला येऊन रेकॉर्ड करते. तट दिसतो आहे बघा, इथे मम्मीने पोतलीत सालं पण भरून ठेवली आहेत आणि इथे लागलं आहे पारे लागलेत. तुम्ही एक गोष्ट बघितलीत, मी आयब्रोज केलेत. खूप दुखतं ना, खूप दुखतं. आणखी एक गोष्ट दाखवायची तुम्हाला. घरात एक नवीन ॲडिशन झालं आहे, पण आपण ते घरात जाऊनच दाखवते तुम्हाला. चला, आली आहे मी घरी. तर मंडळी, बऱ्याच महिन्यांपासून मला असं वाटत होतं की आमच्या घरचं जे हे मेन डोअर आहे ना, तिथून आत एंट्री केल्या मला समोर स्वामी दिसावेत, आणि म्हणून त्यांचा एक फोटो मला आपल्या घरच्या एका दरवाजाच्या वरती लावायचा होता. तर तो लावला आहे, दाखवते. घराचं मेन डोअर आहे आणि इथून आत थोडासा पसारा आहे, बाबांचे कपडे वगैरे लावलेत, पण ते इग्नोर करा. आणि इथे आम्ही लावला आहे स्वामींचा हा फोटो. दिसला? स्वामी आहेत आणि वरती दत्तगुरू पण आहेत. मंडळी, आज संध्याकाळी आमच्या वाडीचं हे महिला मंडळ आमच्या घरी आलं होतं. उद्या आपल्या घरी आपल्या ग्रामदेवतेच्या पालखीचं आगमन आहे आणि सोबत गावजेवणसुद्धा आहे. तर त्या जेवणाची तयारी म्हणून तांदूळ निवडायला किंवा मसाला वाटायला म्हणा, त्या सगळ्या बायका आल्या होत्या. मी नेहमीच असं म्हणते की कोकणात माणूस कधीच एकटा पडत नाही, किंवा एकाचा कार्यक्रम कधी एकाचा राहत नाही. अख्खा गाव गोळा होतो एकमेकांच्या मदतीसाठी. आणि हे चित्र आपल्याला गावात, प्रत्येक गावामध्ये दिसतं, आणि गावात राहण्याची हीच एक मजा आहे ना. नमस्कार पुन्हा एकदा. आत्ताच मी कामावरून घरी आली आहे आणि येताना आम्ही उद्याच्या कार्यक्रमासाठी लाडू घेऊन आलो आहे. तर घरात जाऊन बघूया किती तयारी झाली आहे, किती बाकी आहे, कोणत्या तयारीला आपला हात लागतो आहे का, आपल्याकडून काही होतं आहे का. चला. ते लाडू घे वेदू. कुठं आहे लाडू? तर जड आहे ते. हे लुशिया, नाव नाही केलं. मंडळी, पूर्वी आमच्या घराचं अंगण हे जमिनीचं होतं आणि काही वर्षांपूर्वी त्याला लादी बसवली आहे. लादी बसवण्याचं मुख्य कारण हे की पूर्वी आमच्याकडे बैल नव्हते आणि त्यामुळे जमीन सारवायला शेण आणायचं कुठून, आणि रोज रोज सारवणार किती ना, म्हणून लादी घातली. पण आज जेव्हा हे अंगणं धुताना हात मोडले अक्षरशः, तेव्हा वाटलं की यार, जमीन होती तीच बरी होती. एकदा सारवलं की काम होत होतं. आता ती लादी घासता घासता, पुसता पुसता वाट लागली आहे, पूर्ण कंबरडं मोडलं आहे. घरी कोणताही कार्यक्रम असला की कामं काही होत नाहीत. तसंच काहीसं झालं आहे. रात्रीचे 11 वाजलेत आणि भाव्या दादा, पप्पा, वेदू आणि काका इथे वायर घेऊन हॉलिजन लावत आहेत. जे काम आधीच व्हायला हवं होतं पण लक्षातून गेलं होतं कुणाच्या, पण आता ते करतायत. रात्री 11 वाजलेत. मम्मी आणि काकी बाकीची बारीक सारीक कामं करत बसलेत. असंच असतं ना, जेव्हा एखादा कार्यक्रम असतो कामं काही होत नाहीत. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीतरी राहून गेलेलं असतं. तर ती सगळी कामं चालू आहेत
हा व्हिडिओ एक व्लॉग होता. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.